नमस्कार. 1986च्या मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये महाराष्ट्रातल्या पुष्कळशा वृत्तपत्रांमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे एक जाहिरात दर 2-3 दिवसाआड प्रसिद्ध केली जात होती आणि ती जाहिरात होती मुंबई शहरातल्या रस्त्यावरच्या वाहतुकीच्या समस्या आणि त्याच्यावर केले जाणारे उपाय यावर एक परिसंवाद महाराष्ट्र शासनातर्फे 2 जुलै 1986 रोजी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये होणार होता आणि त्या कार्यक्रमाची ती जाहिरात महाराष्ट्राच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली जात होती. आता नेहमीच्या पठडीप्रमाणे शासकीय असलेली ती जाहिरात जेव्हा 2-3 वेळेला माझ्या डोळ्याखालून गेली तेव्हा त्यातल्या एका गोष्टीने माझं मन आणि बुद्धी दोन्ही चक्रावून गेले. सुसंगती आणि विसंगती या आयुष्याच्या अविभाज्य भाग असणाऱ्या जरी गोष्टी असल्या तरी काही वेळेला विसंगती इतक्या टोकाची असते की आपलं मन आणि बुद्धी दोन्ही चक्रावून जातात. तशीच काहीशी विसंगती त्या जाहिरातीमध्ये होती. त्या जाहिरातीमध्ये शासकीय परिपाठाप्रमाणे त्या परिसंवादामध्ये भाग घेणाऱ्या वक्त्यांची म्हणजे शासकीय तज्ज्ञांची सगळी नावं एकाखाली एक छापलेली होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री, वाहतूक विभागाचे मंत्री, गृहमंत्री या सगळ्या खात्यांचे मग त्यावेळेला असणारे सचिव आणि 2-3 इतर तज्ज्ञ मंडळी या सगळ्यांची नावं त्या दिवशीचे वक्ते म्हणून छापलेली होती. आणि सगळ्यात शेवटी जे नाव होतं ते मला थोडंसं चक्रावून टाकणारं होतं आणि ते नाव होतं सॅम पिट्रोडा यांचं. सॅम पिट्रोडा हे दूरसंचार किंवा टेलिकम्युनिकेशनमधलं एक वजनदार नाव आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि भारताबाहेर आणि भारतामध्ये सुद्धा तेवढीच कीर्ती या माणसाने टेलिकम्युनिकेशनमध्ये मिळवलेली आहे. राजीव गांधींचे मित्र असणारे सॅम पिट्रोडा एकंदर त्यावेळेला प्रकाश झोतामध्ये होते. पण महाराष्ट्रातल्या वाहतूक समस्येवर असणाऱ्या परिसंवादामध्ये तज्ज्ञ म्हणून दूरसंचार क्षेत्रातल्या सॅम पिट्रोडा सारख्या माणसाने परिसंवादामध्ये वक्ता म्हणून हजेरी लावावे हे मला थोडंसं विसंगतीसारखं वाटायला लागलं. कारण दूरसंचार क्षेत्रातला माणूस आणि परिसंवाद होता रस्ते वाहतूक आणि त्यावर समस्या वाहतुकीच्या कोंडीबद्दल. ही विसंगती का असावी याचं पहिलं कारण माझ्या पटकन लक्षामध्ये आलं की बाबा हा चमको माणूस आहे. कुठेतरी आपल्यावर जिथे प्रकाश झोत पडत असेल तिथे जाण्याची याची वृत्ती असावी. म्हणून महाराष्ट्र शासनाने बोलवल्याप्रमाणे किंवा स्वतःचं काहीतरी करून या परिसंवादामध्ये तो घुसलेला असेल. पण दुसरं मन माझं लगेच सांगायला लागलं की आत्तापर्यंत सॅम पिट्रोडा यांची जी कीर्ती आणि व्यक्तिमत्व आहे ते या चमकोगिरीमध्ये किंवा राजकारणी नेत्यांच्या वृत्तीपासून खूप म्हणजे 20-25 हात दूर राहिलेला आहे. तेव्हा माझ्या मनाने मग पहिल्या वेळेला आलेली शंका स्वतःच दूर करून टाकले आणि मग याच्यामध्ये काहीतरी ज्ञानबाची मेख असावी असं मला वाटायला लागलं. आता ही ज्ञानबाची मेघ असेल तर ते प्रत्यक्ष तिथे जाऊन आपल्याला ताडून पाहावं लागेल हे माझ्या लक्षात आल्यावर मग मी तिथे जाण्याचा विचार सुरुवात केली आणि ती जाहिरात परत एकदा वाचली आणि माझा भ्रमनिरास झाला. कारण त्याच्या सगळ्यात शेवटच्या ओळीमध्ये लिहिलेलं होतं की प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी. म्हणजे महाराष्ट्र शासनाने वृत्तपत्रामध्ये जाहिरात देऊनही तो कार्यक्रम फार थोड्या व्यक्तींसाठी होता, निमंत्रितांसाठीच होता. खरं तर आपल्या दृष्टीने असा कार्यक्रमाची प्रत्येक वृत्तपत्रामध्ये जाहिरात म्हणजे
पैशाचा अपव्यय हे कोणीही तुमच्या माझ्यासारखा सामान्य नागरिक सांगू शकेल, पण शेवटी सरकार आहे, ते काहीही करू शकतं आणि त्यांना जाब विचारायचा नसतो हे आपल्या सामान्य माणसाला आता कळलं असल्यामुळे त्यावेळेलाही त्या जाहिरातीबद्दल कुणीही आवाज उठवला नाही. प्रसिद्धी संचालनातर्फे ती जाहिरात प्रसिद्ध होत होते आणि मग याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपल्याला निमंत्रित कसं होता येईल या दृष्टीने मी विचार करायला सुरुवात केलं. त्यावेळेला जस्ट डायल किंवा गुगलवर पटकन कोणाचे नंबर मिळणं हे अशक्य होतं आणि म्हणून आमच्या ऑफिसच्या मध्ये टेलिफोनची एक जी डिरेक्टरी होती की ज्याच्यामध्ये मुंबईमधल्या सगळ्या टेलिफोन धारकांचे नंबर, नाव आणि त्यांचे पत्ते होते, ती चाळायला सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाचे जेवढे नंबर होते तेवढे टिपून काढले. मग महाराष्ट्राचं जे माहिती खातं आहे, जनसंपर्क खातं आहे, त्या विभागाचे नंबर शोधून काढले आणि मग जेव्हा वेळ मिळेल तसा त्या विभागामध्ये फोन करून मी कसं येऊ शकतो याची विचारणा करावी असं माझ्या मनाने घेतलं. अशी सगळी माझी तयारी झाल्यावर मी पहिल्यांदा 2-4 वेळेला जे फोन केले त्यांना तिथल्या वेगवेगळ्या बाबूंनी उत्तर दिलं आणि ते सगळं उत्तर एकाच शासकीय पठडीतलं होतं की बाबा तो कार्यक्रम निमंत्रितांसाठी आहे. आणि मी तेव्हा विचारलं की बाबा मला यायची इच्छा आहे, मला निमंत्रित कसं होता येईल. त्याच्यावर मग त्यांनी हे होणारच नाही असं सांगून फोनवर माझी बोळवण केली. सरकारी बाबूंचं हे सरकारी उत्तर ऐकूनही मी माझा घोषा किंवा नाद काही सोडला नाही. माझ्याकडे अजून त्याच खात्याचे 2-4 नंबर होते. ते नंबर फिरवत राहायचा चाळा मात्र मी सुरू ठेवला आणि मला वाटतं 4थ्या किंवा 5व्या दिवशी जेव्हा मी फोन केला तिथली बेल वाजली, रिसिव्हर उचलला गेला आणि मग तिथून त्या बाजूनी एक मंजूळ सुमधुर असा एका मॅडमचा आवाज माझ्या कानावर पडला. त्या मॅडम म्हणत होत्या की नमस्कार, मी शुभांगी दिवेकर, प्रसिद्धी खात्यामध्ये आपलं स्वागत आहे, मी आपल्याला काय मदत करू शकते. खरं तर माझ्या कानावर माझा त्यावेळेला विश्वासच बसला नाही की इतक्या अदबीने, नम्रपणे, मधुर भाषणाने कोणी आपल्याला मदत हवी का म्हणून शासकीय कार्यालयातून विचारते. मी जरासा सावध झालो, माझी ओळख करून दिली आणि मग त्या जाहिरातीबद्दल आणि कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असेल तर काय करायला लागेल असं स्पष्टपणे विचारलं. तिकडच्या मग त्या दिवेकर मॅडमनी मला सांगितलं की आपण 2 मिनिटं थांबा, ती जाहिरात आणि त्याचा नेमका मजकूर काय आहे तुम्ही परत एकदा बघते आणि मग तुमच्याशी बोलते. मॅडमनी असं सांगितल्यावर रिसिव्हर तसाच कानाला लावून मी उभा राहिलो. दरम्यानच्या काळात मला वाटतं मॅडमनी त्यांच्याच खात्यातर्फे प्रसिद्ध झालेली ती जाहिरात बघितली असावी आणि मग परत फोनवरून माझ्याशी संपर्क साधताना त्या शुभांगी दिवेकर मॅडम म्हणाल्या की अहो, खरं तर हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी, फक्त निमंत्रितांसाठी असं छापलेलं आहे, पण तुम्हाला जर यायचं असेल ना तर तुम्ही सरळ या आणि बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये एक खुर्ची पकडून बसा. मी माझी शंका व्यक्त केली की मॅडम, त्यावेळेला मला कोणी हाकलून दिलं, जास्त चौकशा केल्या किंवा आतमध्येच येण्यापासून अडवलं तर काय करायचं. त्यावर शुभांगी दिवेकर मॅडम हसत हसत म्हणाल्या की अहो केतकर, खरं तर या अशा कार्यक्रमांना आम्हाला माणसं धरून धरून आणावी लागतात, त्यामुळे तुम्ही येऊन बसा, तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि समजा कोणी अडवलंच तर बिनदिक्कीतपणे माझं नाव सांगा. आपल्या शासनाकडून अशा प्रकारच्या अनुभवाची मी तोपर्यंत अपेक्षा सुद्धा केली नव्हती आणि परत एकदा मॅडमचे आभार मानून मी रिसिव्हर खाली ठेवला आणि येणाऱ्या 2 जुलैची वाट बघत बसलो.
सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची वेळ होती आणि म्हणून माझ्या नेहमीच्या पठडीप्रमाणे अर्धा तास आधीच म्हणजे 10:30 वाजता मी बिर्ला मातोश्री सभागृहामध्ये गेलो. तिथे सगळा जामानिमा म्हणजे डेकोरेशन तयार होतं, पण वानवा होती फक्त प्रेक्षागृहामध्ये बसलेल्या माणसांची. मी गेलो तेव्हा व्यवस्थेमधले 15-20 लोक तिथे वावरत होते आणि त्या सभागृहामध्ये त्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणारा मी पहिला प्रेक्षक होतो. मग मी माझी एक जागा पकडून तिथे बसून राहिलो. 11 वाजले, 11:30 वाजले. 11:30च्या नंतर हळूहळू माणसं जड पायाने आतमध्ये यायला लागले आणि त्यातली पुष्कळशी माणसं मंत्रालयातून आपलं काम सोडून या कार्यक्रमाला आलेली होती हे त्यांच्या एकंदर आविर्भावावरनं दिसायला लागलं. त्याच्यानंतर मग जे वक्ते म्हणजे मंत्री महोदय होते, त्यांचे 15-20 कार्यकर्ते, 15-20 चमचे, 15-20 ओळखीचे असे सगळे झब्बे लेंगे घातलेले लोक आतमध्ये आले आणि साधारणपणे 12-12:15च्या सुमारास ते बिर्ला मातोश्री सभागृह ज्याची कॅपॅसिटी 600-650 आहे ते अर्ध भरलं. अर्ध भरल्यानंतर मग साधारण 1 वाजायच्या सुमारास बिर्ला मातोश्री सभागृहाच्या रंगमंचाचा तो पडदा दूर झाला आणि स्टेजवर बसलेले सगळे महनीय तज्ज्ञ आणि एकंदर वक्ते यांचं दर्शन आम्हा सगळ्यांना झालं. दरम्यानच्या काळामध्ये माझ्या आजूबाजूला कोंडाळी करून जी लोक मंत्रालयातून आपलं काम सोडून आणलेली होती त्यांच्या आपापसात ज्या गप्पा सुरू होत्या त्याच्यामध्ये काही माहिती आणि माहितीचे तुकडे माझ्यापर्यंत येऊन पोहोचलेले होते आणि त्याचा एकंदर सारांश असा होता की तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मुंबईच्या वाहतूक समस्येमध्ये लक्ष घालायचं ठरवलेलं होतं आणि त्यासाठीच त्यांनी सॅम पिट्रोडांची या एकंदर परिसंवादासाठी वक्ता म्हणून नेमणूक केलेली होती आणि राजीव गांधींच्या थोड्याशा दबावाखाली महाराष्ट्र शासनाने हा परिसंवादाचा सगळा घाट घातलेला होता. आजूबाजूला चालणाऱ्या या गप्पातून मिळणारी माहिती माझ्या दृष्टीने फारच महत्त्वाची आणि अर्थपूर्ण माझ्या ज्ञानामध्ये भर घालणारीच होती हे मात्र निश्चित. मग कार्यक्रम सुरू झाला. जी स्वागतिका म्हणजे अँकर होती तिने सगळ्यांचं स्वागत केलं. मग सगळ्या मान्यवरांचं स्वागत, त्यांना पुष्पगुच्छ, त्यांचा शासनातर्फे सत्कार असं सगळं झालं. मग प्रत्येक खात्याचे सचिव येऊन 5-5, 10-10 मिनटं बोलले. मग वाहतूक मंत्री, त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सगळ्यात शेवटी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचंही भाषण झालं आणि एकंदर रस्त्यावर सुधारणा करण्यासाठी तुम्हाला किंवा मला सुद्धा ज्या सूचना सहज करता येतील त्याच सगळ्या सूचना स्टेजवर तज्ज्ञ म्हणून बसलेल्या सगळ्या व्यक्तींनी केल्या की आम्ही रस्ते लांब रुंद करणार आहोत, रस्त्यावरचे खड्डे कमी करणार आहोत, सिग्नल यंत्रणा सक्षम करणार आहोत, दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांना वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणार आहोत, पोलिसांचा पहारा जास्त ठेवणार आहोत. म्हणजे सर्वसाधारण वाहतूक नियमित करण्यासाठी जे सरकारी पठडीतले एकंदर उपाय केले जातात तेच आम्ही याच्यापुढे करत राहणार आहोत असं या सगळ्या वक्त्यांच्या एकंदर भाषणातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. पण मला आस लागलेली होती ती सॅम पिट्रोडा यांच्या भाषणाची, कारण माझं कुतूहल आणि माझ्या मनामध्ये पहिल्या दिवशी उमटलेली विसंगती याचं उत्तर मला सॅम पिट्रोडांच्या भाषणातून मिळेल अशी मला थोडी बहुत आशा होती. वक्त्यांची सगळी फौज संपल्यावर ज्यांचा सगळ्यात शेवटी नंबर होता ते सॅम पिट्रोडांचं नाव पुकारलं गेलं आणि सॅम पिट्रोडा पोडियमशी येऊन माईक सारखा करून बोलायला लागले.
सुरुवातीच्या 2-3 वाक्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आणि उपस्थित सगळ्यांचे आभार मानले आणि मग खऱ्या अर्थाने सॅम पिट्रोडा ही काय चीज आहे हे त्यांच्या भाषणातून जमलेल्या सगळ्या लोकांना कळायला लागलं. सॅम पिट्रोडाने सांगितलं की सुमारे 1.5 वर्षापूर्वी राजीव गांधी म्हणजे तत्कालीन पंतप्रधानांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की मुंबईतली वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चाललेली आहे, रस्त्यावर कायम कोंडी व्हायला लागलेली आहे आणि याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं अशी माझी म्हणजे राजीव गांधींची इच्छा आहे. सॅम पिट्रोडाने सांगितलं की राजीव गांधी पंतप्रधान आणि माझे मित्र या दोन्ही नात्यांनी आमचा संपर्क आणि संबंध असल्यामुळे मी त्यांची ही गोष्ट लगेच मान्य केली आणि आपल्या कामाला लागलो. 1 वर्षापूर्वी सॅम पिट्रोडा आणि त्यांची 22 जणांची टीम जवळजवळ 2.5-3 महिने मुंबईमध्ये मुक्काम ठोकून होते. या टीममध्ये सगळ्या प्रकारचे लोक होते. काही टॅक्सी चालवणारे ड्रायव्हर सुद्धा या सॅम पिट्रोडांच्या टीममध्ये होते आणि ते सगळे दिल्लीहून आलेले होते. काही लोकांचे संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणारी माणसं होती. काही एके ठिकाणी फक्त उभं राहून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या दिशा आणि त्यांची संख्या मोजण्याचं काम करणारे लोक होते. आणि या सगळ्यांनी अतिशय मन लावून सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सलग जवळजवळ 22-25 दिवस मुंबईमधल्या सगळ्या ट्रॅफिकचं एक सखोल निरीक्षण केलं. त्याच्यानंतर पुढच्या 8 दिवसात या सगळ्या निरीक्षणाचं एकत्रीकरण करून त्याच्यावर सॅम पिट्रोडा साहेबांनी सगळ्यांची चर्चा केली. आपापसात एकमेकांची जी मतं होती ती जाणून घेतली. त्यांना जे काही जाणवलं ते खुले मनाने सॅम पिट्रोडांनी आपल्याकडे नोंदवून घेतलं. सॅम पिट्रोडा साहेबांनी जातीने उपस्थित राहून 22 माणसांची टीम कामाला लावून मुंबईच्या एकंदर वाहतुकीचा सखोल असा अभ्यास केला आणि मग त्यांचा जो काही निष्कर्ष होता, त्यांना जे काही त्याच्यावर उपाय सुचवायचे होते त्याचा एक अहवाल बनवून 2.5-3 महिन्यानंतर त्यांनी तो राजीव गांधींना नवून दिला. राजीव गांधींनी तो अहवाल अथपासून इथीपर्यंत आधी स्वतः वाचला. त्याच्यानंतर आठवडाभराने सॅम पिट्रोडांना परत एकदा आपल्या कार्यालयामध्ये बोलावून त्या अहवालाबरोबर चर्चा केली आणि मग राजीव गांधींनी त्या अहवालामध्ये जे काही म्हटलं होतं त्याच्यावर तातडीने उपाय योजना करण्यासाठी धडाधड असे आदेश दिलेले होते. त्याच्यासाठी लागणारं सगळं बजेट राजीव गांधींनी कॅबिनेटच्या एका बैठकीमध्ये सँक्शन करून घेतलेलं होतं आणि या सगळ्याची फळं पुढच्या 6-8 महिन्यामध्ये मुंबईकरांना प्रत्यक्ष दिसायला लागतील असं छाती ठोकपणे किंवा विश्वासाने सॅम पिट्रोडा त्या सगळ्या आपल्या भाषणामध्ये परिसंवादामध्ये उभं राहून आम्हा समोरच्या प्रेक्षकांना सांगत होते. साहजिकच असं राजीव गांधींना पसंत पडेल किंवा ज्याच्यावर पंतप्रधान राजीव गांधींनी स्वतः तातडीने पावलं टाकली, निधी सँक्शन केला, अशा कोणत्या महत्त्वाच्या सूचना सॅम पिट्रोडाने राजीव गांधींना केल्या होत्या याचं कुतूहल साहजिकच आमच्या मनामध्ये तोपर्यंत पुरेसं वाढलेलं होतं. आणि मग शेवटचा कळसाध्याय सांगताना सॅम पिट्रोडा म्हणाले की आम्ही 2.5 महिने इथे थांबून जो मुंबईच्या एकंदर वाहतुकीचा अभ्यास केला त्याच्यामध्ये ठळकपणे एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली की या मुंबईतली 60% रस्त्यावरची वाहतूक म्हणजे माणसं केवळ
एक निरोप द्यायला किंवा एक निरोप घ्यायला मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत रोज प्रवास करतात. जाताना त्यांच्याबरोबर एक कागदाचा कपटाही कामासाठी म्हणून नेलेला नसतो आणि या सगळ्यांची एकंदर संख्या किंवा व्हॉल्यूम हे एकंदर प्रवासी किंवा गाड्यांच्या संख्येमध्ये 60% आहे. 60%. हे सगळं ध्यानात आल्यावर मग राजीव गांधींना त्याने आपला सूचना करताना सांगितलं होतं की या 60% लोकांना तुम्ही जर सक्षम अशी दूरसंचार प्रणाली म्हणजे टेलिफोन, चालणारे टेलिफोन दिले तर तुमच्या वाहतूक व्यवस्थेवरचं 60% ओझं एका दिवसामध्ये कमी होऊन जाईल. कारण केवळ निरोप द्यायला आणि निरोप घ्यायला गेलेला माणूस जर त्याला घरी बसून ज्याच्याकडे जायचं आहे आणि फक्त निरोप द्यायचा किंवा घ्यायचा काम करायचं आहे त्याच्याशी चांगला संपर्क टेलिफोननी साधता आला, त्याचं निरोप द्यायचं किंवा घ्यायचं काम जर दूरसंचार म्हणजे टेलिफोनमधून झालं तर हा माणूस ते सगळं उपद्व्याप म्हणजे प्रवास करण्यासाठी आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या बाहेर पडणारच नाही. त्याच्यानंतर 88-89 सालापासून मुंबईमध्ये सगळीकडे प्रचंड प्रमाणावर आपल्या टेलिफोनच्या जाळ्याचा विस्तार व्हायला लागला. एकेकाळी टेलिफोन मिळणं फार जिकिरीचं होतं, ते सुद्धा लँडलाईनचा फोन. एखाद्या घरी टेलिफोन असणं म्हणजे जणू काही कोहिनूर हिरा त्या घरामध्ये आहे असं लोकांना त्यावेळेला वाटत होतं. तर 88ला सॅम पिट्रोडांच्या अहवालावर तातडीने कारवाई होऊन 88 सालापासून काम सुरू झालं आणि 1991-92 सालापर्यंत याची दृश्य फळं मुंबईकरांना चाखायला मिळायला लागले. त्याच्यानंतर केवळ निरोप द्यायला किंवा निरोप घ्यायला कुठच्याही मुंबईकराला आपल्या घराच्या बाहेर पडावं लागलेलं नाही. वाहतुकीची समस्या आणि त्याच्यामध्ये सॅम पिट्रोडा यांचं नाव बघून सुरुवातीला मला जी विसंगती वाटत होती ती किंवा ते अभ्र किंवा ते मळब माझ्या मनावरून दूर झालं आणि वेगळ्या विचार करणाऱ्या माणसाची देशाच्या प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने गरज आहे हे तोपर्यंत फळ्यावर लिहिलेलं वाक्य वास्तवात सुद्धा येऊ शकतं हे मला खऱ्या अर्थाने त्या दिवशी पूर्णपणे पटलं.